गार्लिक पेपर चिकन ही रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे। हे चिकनचे मी असे क्यूब करून घेतलेले आहे। इथे मी चिकन थाय बोनलेस वापरलेला आहे। जर तुम्ही बेस्ट चिकन मिळत असेल तर ते सुद्धा वापरू शकता। हे मी चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे। आता या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी इथे मी एक अंड घेतलेलं आहे आणि ह्या अंड्यातला आपल्याला फक्त सफेद भाग घ्यायचा आहे। हा पिवळा भाग घ्यायचा नाहीये। त्याच्यामध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। इथे मी अर्धा टीस्पून आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती सुद्धा चिकन मध्ये टाकायची आहे। अर्धा टीस्पून मी लाईट सोया सॉस घेतलेला आहे। अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून मीठ। हे सर्व चिकनला मिक्स करून 5 मिनिटं ह्याला वेगळं ठेवायचं आहे। याच्यामध्ये 1 टीस्पून व्हिनेगर घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन तळण्यासाठी मी कढईत तेल गरम केलं आहे। हे चिकन तळताना मीडियम गॅसवरच तळायचं आहे। तेल सुद्धा खूप जास्त गरम नसायला पाहिजे। अशा प्रकारे सर्व चिकन मी तळून घेणार आहे। चिकन तळल्यानंतर बघा असं लगेच फुटलं गेलं पाहिजे आणि आतमध्ये पण बघा शिजलेलं आहे आणि एकदम ज्युसी पण आहे। गार्लिक पेपर चिकन साठी ग्रेव्ही बनवण्यासाठी कढई तापत ठेवली आहे आणि हेच मी चिकन तळलेलं तेल आहे ते घेते। 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी पातीचा कांदा जो आहे तो चिरून घेतलेला आहे तो टाकत आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आता ब्राऊन झाला आहे। त्याच्यामध्ये बघा 1 मोठा चमचा भरून मी लसूण घेतलेला आहे बारीक चिरून, कारण हे चिकन गार्लिक पेपर चिकन असल्यामुळे याच्यामध्ये लसूण जास्त प्रमाणात टाकला जातो। आता हा लसूण मी याच्यात टाकत आहे। लसूण सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा परतला आहे। त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याही टाकत आहे। 1 इंच आल्याचे तुकडे बारीक केलेले आहेत। हे सर्व परतून घ्यायचं आहे। हे सर्व परतलं गेलं आहे। याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे। या चिकनला जास्त ग्रेव्ही करत नाहीये म्हणून मी इथे थोडंच पाणी टाकलेलं आहे। पाण्याला उकळी आले आहे। याच्यामध्ये मी आता अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे, अर्धा टीस्पून अजिनोमोटो, अर्धा टीस्पून लाईट सोया सॉस, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे, 1 टेबलस्पून चिली सॉस घेतलेला आहे। इथे मी बाउल घेतलेले आहे आणि 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकत आहे। हे थोड्याशा पाण्यामध्ये मी भिजवून घेत आहे। हे मी ग्रेव्हीसाठी तयार करत आहे। हे बघा असं पातळ पेस्ट करायची आहे। ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। इथे मी कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट बनवून ठेवलेली होती आता ती मी मिक्स करून घेत आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे। ग्रेव्ही घट्ट झाली आहे। याच्यामध्ये हे जे तळून घेतलेलं चिकन आहे ते टाकत आहे। कांद्याची पात घेतली आहे ती टाकत